नमस्कार सगळ्यांना, मनपूर्वक नमस्कार। नागपूर फिरतोय आणि नागपूर फिरता फिरता असंख्य अशी ठिकाणं आहेत की जी तुम्हाला बघण्यासारखी आहेत। कुठे काय बघावं आणि काय नाही बघावं हा खरोखर मनाला एक प्रश्न पडतो। त्याच्यामधलंच अतिशय प्रेक्षणीय असं ठिकाण बोराडी देवी मंदिर आपल्या समोर, या बाजूला पलीकडच्या बाजूला नंतर आपण बघूया। औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, बोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प। आणि ते हे मंदिर देवस्थानला आज आपण आलोय, सगळी पूर्ण फॅमिली मिळून आलेलो आहे। सगळं आपण बघूया, त्याच्यानंतर सगळ्यांनाच बघूया। पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय। मागे आहे जिप्सी, म्हणजे आम्ही इकडे फिरत असताना आम्हाला हे वाहन बघायला मिळालं, वेगळं वाहन बघायला मिळालं, खूप बरं वाटतंय। सो सगळ्यात पहिलं आता आपण जाऊया, देवीचं दर्शन करूया आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग आपण एंड करूया। सो लेट्स गो। ओ 10 रुपये सीट, 10 रुपये सीट येणार का? ओ 10 रुपये, 10 रुपये। दादा बसा ना, दादा दादा बसा, दादा बसा, दादा दादा बसा। ड्रायव्हर लायसन नाही आहे दादा, प्लीज बसा, बसून घ्या इकडे दादा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। ओके 10 रुपये, 10 रुपये, फक्त 10 रुपये, 10 रुपये सीट आहे, 10 रुपये सीट, फक्त 10 रुपये सीट आहे दादा, 10 रुपये नागपूर दर्शन। सगळ्यात महत्त्वाचं या बाजूला खूप सारं पार्किंग आहे। पार्किंगची जागा तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग। समोरच्या बाजूला खाऊ गल्ली आणि सुनील भाऊ पार्किंग खूप मोठं आहे ना, जे आपल्याला शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। पण गर्दी पण नाही जाणवत, तरी पण असं वाटत नाही की खूप सारे लोक आहेत म्हणून। सो समोर बघू शकता हे औष्णिक विद्युत प्रकल्पाचं मशिनरीज वगैरे समोर आहेत आणि खाऊ गल्ली। आता मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया। हे बघा नळ्या ठेवल्यात, लहानपणीची आठवण आली एकदम। चलो चलो चलो, इकडे रांगोळ्या पण आहेत, रांगोळ्या बघू शकता। अरे बाप रे बाप, सगळ्या रांगोळ्या। या बाजूला प्रसाधनगृह, प्राजक्ता आणि आमचा सगळा मित्र परिवार मिळून आपण बोराडी देवी मंदिराकडे जात आहोत। खूपच प्रशस्त आणि मोठा असा बाहेरच्या बाजूला असेल हा कॉरिडॉर। आणि शक्यतो आपण मुंबई पुण्यात जर आपण सुनील भाऊ, आपण मुंबई पुण्यामध्ये जेव्हा जातो म्हणजे दर्शन घ्यायला, म्हणजे धार्मिक स्थळ ज्याबद्दल काय आपलं दुमत नाही, पण ज्या वेळेला आपण मुंबई पुण्यातली दर्शन करतो त्यावेळेला अशी गर्दी खूप मिळते आपल्याला, खूप म्हणजे असं दर्शनाचा लाभ भेटत नाही। हां, आणि धक्काधक्की असते, सगळे असतं। पण या ठिकाणी आल्यानंतर एकदम निवांत आहे, प्रत्येकाला निवांत आहे, घाई नाही, चिंता नाही, काळजी नाही, सगळं एकदम कसं शांततेत चालू आहे। आणि समोर जे अग्निकुंड काय म्हणू शकतो त्याला, औष्णिक विद्युत प्रकल्पाचं थर्मल पॉवर स्टेशनचं समोर आपण बघू शकता, एक्झॅक्टली आपल्या समोर। आता माहिती नाही किती मेगावॅटचं आहे किंवा काय, ओके याचं मेगावॅट किती आहे, इथून वीज पुरवठा कुठं महाराष्ट्रातला कुठल्या कुठल्या पार्टला होतं काहीच माहिती नाही। पण बिंग अॅन इंजिनियर थोडंसं इंटरेस्ट तर नक्कीच आहे याच्यामध्ये। ओके, आणि खूप मागे आणि पुढे बघू शकता, खूप मोठा म्हणजे चालण्यासाठी जो कॉरिडॉर आहे फार मोठाच्या मोठा आहे। आता या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा हे मोठी मोठी देवस्थान आहे त्याच्यामध्येच या मंदिराची सुद्धा गणना व्हायला पाहिजे असं मला वाटतं एकंदर। आता आपण दर्शन करूया आतमध्ये जाऊन, एक्झॅक्टली देवीचं दर्शन करूया आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर पण बघूया। पण एंट्रन्स केल्यानंतर जे मला प्रत्येक पावलाला जे जाणवत आहे ते मी तुमच्यासोबत खरं तर शेअर करतो आहे। आणि माझ्यासोबत आहेत अमोल भाऊ, सुनील भाऊ आहेत आणि तुमचा सगळा मित्रपरिवार वगैरे सगळेजण आहेत। सो रिअली एन्जॉयड इट। कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं ना, थँक्यू व्हेरी मच। हे कसं औपचारिकपणे आपण जस्ट विचारत असतो प्रत्येकाला, पण तरी पण म्हणजे एक जस्ट एक आपल्या तोंडातून येऊन जातं की बाबा तुम्हाला कसं वाटतं, आणि समोरून पण उत्तर तर खूप छान वाटतं। छान वाटणारच ना बाबा, नागपूरसारखं ठिकाण म्हणजे ज्यांची नागपूरमध्ये आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं गाव आहे, तर छान वाटणारच आहे काय सुनील भाऊ? बरोबर, असं आहे। सो ओव्हरऑल क्लीन सिटी आणि एकदम ग्रीन, क्लीन अँड ग्रीन, सिटी अशी। क्लीन अँड ग्रीन सिटी। म्हणजे मी तर असं ऐकलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नागपूर सिटी हॅज गॉट 3rd पोझिशन फॉर इंडियामध्ये
इंडियामध्ये 3 नंबरला ग्रीन अँड स्मार्ट सिटीसाठी. आणि खरोखर पावलोपावली ह्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत आहे खरं म्हटलं तर. मंदिराचा कॉरिडॉरच इतका मोठा आहे की मागची 10 मिनटं साधारण आपण चालतो आहे. अगदी हळूहळू चालतो आहे, मुलांच्या पावलांनी चालतो आहे. पण मंदिराचा कॉरिडॉर इतका मोठा आहे की मंदिरापर्यंत प्रवेश करायला थोडासा वेळ लागतो आहे. तर हे बघा या बाजूला या मंदिराच्या बाहेर एक गोष्ट वेगळी आहे की अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हळद कुंकू आणि मला वाटतं रक्तचंदनाचे असे मनोरे करून ठेवलेत. अनेक मंदिरांच्या बाहेर जे काय आपण बघायला मिळते त्याच्यामध्ये त्या मंदिराच्या बाहेर ही गोष्ट प्रामुख्याने बघायला मिळाली. आणि साधारणपणे तुम्ही बिलीव करू शकत नाही, साधारणपणे 20 मिनटं आम्ही वॉक करतो आहे. काय करू 20 मिनटं झाली ना वॉक करून? 20 मिनटं आम्ही वॉक करतो आहे, तरी पण अजून मंदिर आलेलं नाही आहे. आणि फायनली इथे बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार. समोर मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय विलोभनीय आणि अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारे व्यवस्थित नियोजन चप्पल काढण्यासाठी उत्कृष्ट नियोजन आहे इथे. हे बघा प्राजक्ता, आत्ता समोर जे आपण बघतोय बोराडी देवी मंदिर, असं मंदिर म्हणजे जे आपण एकदा पोयच्याला गेलो होतो आणि स्वामीनारायण मंदिर बघितलं होतं ना, तिथे आल्यासारखं खरं तर भास होतोय. आणि अनेक मंदिरं जी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत ना, अनेक मंदिरं जी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत ना, याच्यामधलं हे एक मंदिर आहे असं मला वाटतंय. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ और हो हे बघा माहिती नव्हतं. आता खरं प्रत्येक ठिकाणचं जे प्रवेशद्वार असतं ते कसं काय आहे आपल्याला माहिती नसतं, पण हे समोर आता मंदिर आहे आणि मंदिराकडे आपण चाललेलो आहोत. नवसाला पावणारी कोराडीची माता. हे बघा नवसाला पावणारी कोराडीची माता. घरूनच श्री जगदंबा दर्शन घेण्यासाठी पत्र लिहून पाठवावे. ओके. आजपर्यंत आपण अनेक मंदिरांना भेटी देतो, पण त्याच्यामधलं एक भावलेलं मंदिर, मनाला भावलेलं मंदिर म्हणजे हे कोराडी देवी मंदिर. जेवढी स्वच्छता आहे तेवढंच इथे मोकळेपणा आहे आणि खूप मोठा असा प्रशस्त असा परिसर. जे सौंदर्य जितकं बघाल तेवढंच कमीच आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त या आठवणी तुम्ही मनात ठेवून जाऊ शकता. खरं तर मोबाईलचा ब्लॉग करताना कदाचित ह्या गोष्टी आपल्या राहून जाऊ नये म्हणून माझं खरं तर लक्ष या संपूर्ण सौंदर्याकडे आहे आणि अतिशय प्रसन्न वाटतं. हे बघा समोर आपल्याला दिसतंय कोराडी देवीचं मंदिर आणि आजूबाजूला सुंदर अशी झाडं. आता आपण मंत्रमुग्धपणे काही क्षणांसाठी देवीच्या पुढे नतमस्तक होणार आहोत. हे बघा शेजारी वडाचं झाड आहे आणि या बाजूला आहे दीपस्तंभ आणि समोर सुंदर मंदिर. या मंदिरासाठी आपल्या सगळ्यांकडून एक लाईक झालाच पाहिजे आणि शक्य असेल तर जय कोराडी देवी माता की हे पण कमेंटमध्ये लिहा. आणि प्रसन्न वाटतं आणि खरं तर शब्दांना आणि भक्तीला पारावार नाही असं वाटतं. आमची सगळी मंडळी या बाजूने आता आपण दर्शन रांगेकडे जात आहोत. नागपूर आहे आणि नागपूरचं आदरातिथ्य, त्याचबरोबर काय म्हणू शकतो, नागपूरची जी आपुलकी आहे ना ही इथे आल्याशिवाय तुम्ही अनुभवू शकत नाही. इथे हे अग्निकुंड आहे आणि मी काही कट न करता आपल्याला हे सगळं काही दाखवणार आहे कारण मंदिर खरोखर तितकंच सुंदर आहे. कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण हरकत नाही. उद्देश असा आहे की इथलं सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवाव्या. आता इथून थोडीशी लाईन वाढलेली आहे आणि मंदिराचा जो मंडप तुम्ही बघू शकता, मंदिराच्या मंडपाला सुंदर असं कोरीवकाम आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण
गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. जय माता दी. मंदिराचा मंडप बघा किती सुंदर आहे. अति सुंदर मंदिराचा मंडप. दर्शन आपलं झालेलं आहे. मस्त एकदम एकदम फ्रेश प्रसन्न वाटलं. आणि मंदिर तर तुम्ही बघितलं असेलच. थोडासा खूप लांब परिसर आहे त्यामुळे वेळ जास्त लागतो. पण छान आहे. आणि खूप छान आहे. आणि एकदा त्यांना विचारलं ना तर त्यांनी सांगितलं की जिथून आपण एंट्रन्स सुरू केली जी आपल्याला 20 मिनटं चालायला लागली ना तिथपासून लाईन असते. आणि ती त्याची म्हणजे शनिवार रविवारी असेल. समोर आहे ना ती. आम्ही इथून इथपर्यंत आलो होतो. इथून दर्शन घेतलं मी. इथून तर तिथपासून लाईन असते त्याच्यामुळे खूपच लाईन असते. तर आज तर आम्हाला लाईन पण नव्हती. दर्शन एकदम सुखात झालं. आणि आता बघूया आता इथून पुढे परत प्रवास आहेच आपला काय की नाही बघत. पण संध्याकाळच्या वेळेला आता 4ची वेळ आहे त्याच्यामुळे दिवसभर थकून भागून थकून नक्षीकाम छान आहे. होय थकून भागून आल्यानंतर संध्याकाळी सुद्धा अशा प्रकारे दर्शन मिळाल्यामुळे अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप बरं वाटतंय. आता पुढचा प्रवास आपण बघूया. प्राजक्ताला जांभई आली. ठीक आहे. रात्री ट्रेनमध्ये झोप झाली नाहीये त्यामुळे मला आता थकवा जाणवत आहे. ठीक आहे. थकवा म्हणजे झोप आल्यासारखं झालं. होय. या ठिकाणी पहिलं मंदिर देवस्थान असं आहे की चप्पल ठेवायचे पैसे मागत नाहीत किंवा 2 रुपये 5 रुपये काहीच पैसे मागत नाहीत. त्यांना जर का तुम्हाला इच्छाने काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि ते समोर मंदिर इथे आपण दर्शन घेतलं आता. आणि आता या मंदिराचा प्रवेशातून आपण आता एक्झिट करत आहोत. तर आई कोराडी देवी मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय भक्तिपूर्ण भावाने आम्ही आता परत चाललो आहे. आणि एवढा विस्तीर्ण असा परिसर असा समोर अंजनी शक्तिपीठ त्याचं एक शिल्प काढलेलं आहे. तर हा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. काय वाटला कसा वाटला ते कमेंट करून न विसरता कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली एक्साइटिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय. आभार. बाय बाय. नमस्कार. समोर बघू शकता आपल्या समोर एक्झॅक्टली कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जिथे वीज निर्मिती होते. यस. उल्टे पाव चलने वाला यूट्यूबर कभी देखा नहीं रहेगा लेकिन अभी देखो नौकरी वाला यूट्यूबर वॉकिंग रिवर्स. यस. सब लोग देखो कैसा चल रहे और हम लोग देखो कैसा चल रहे. ओके बाय बाय.